आदि पराशक्ती या मराठी चॅनलमध्ये मी आरती तुमचं स्वागत करते. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. चला तर सुरू करूया आजचं रीडिंग. हे 24 आवर्सचं रीडिंग आहे आणि हे टाइमलेस आहे. जेव्हा पण तुम्ही या व्हिडिओवर याल तेव्हा तुमच्यासाठी काही ना काही याच्यामध्ये ॲडवाईस किंवा शेअरिंग असणार आहे. असेच अजून डीप मोठे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील डिटेलमध्ये तर फटाफट सबस्क्राईब करायला विसरू नका. 1000 सबस्क्रायबर्स झाल्यानंतर मी मोठे व्हिडिओ नक्की आणणार आहे आणि अजून खूप चांगले बदल या चॅनलवर मला मॅनिफेस्ट करायचे आहे, पण ते तुमच्या मदतीशिवाय शक्य नाही आहे. तर जितकं तुम्ही मला हेल्प करू शकाल तेवढं तुम्ही नक्की योगदान तुमचं द्या. चला तर सुरू करूया आजचं रीडिंग. आणि लाईक करायला विसरू नका आणि एनर्जीला क्लेम करायला विसरू नका. हे देवी शक्ती, या टॅरो कार्ड्सना शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचू दे. चला तर बघूया आजचं काय कार्ड येतो आहे. 24 आवर्समध्ये ही रीडिंग तुम्हाला कसं मॅनिफेस्ट होते, ही तुमची आहे एनर्जी का कोणी दुसऱ्याची एनर्जी आहे ज्याच्या आमोरासमोर तुम्ही आले आहात. तर नक्की ह्या गमती जमती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता आणि तुमचे अनुभव शेअर करा, म्हणजे मग दुसऱ्यांना पण खूप चांगलं मदत पण होईल आणि एक असं छान देवाणघेवाणचं एक रिलेशनशिप आपल्यामध्ये आणि इतर प्रेक्षकांमध्ये एक क्रिएट होईल. आणि ही तुमचीच कम्युनिटी आहे, हे तुमचंच चॅनल आहे असं समजून नक्की कमेंटमध्ये संवाद सुरू ठेवा. पेज ऑफ कप्स आलेला आहे आणि पेज ऑफ कप्स हे प्रेम, इमोशन्स, काही गिफ्ट असं ह्याची एनर्जी आहे. मेसेंजर पण आहे हे. तर काहीतरी बातमी तुम्हाला येऊ शकते किंवा तुम्ही कोणाला तरी काहीतरी बातमी सांगाल असं पण होऊ शकतं. सरप्राईज काहीतरी तुम्ही अरेंज करताय किंवा कोणीतरी तुमच्यासाठी अरेंज करत आहे अशी पण एनर्जी आहे. कोणी आपले मनातले भाव तुमच्याशी शेअर करू शकतो. ओके, गुलाबी आणि गुलाबी रंग खूप जास्त मला दिसतो आहे ह्याच्यामध्ये. तर प्रेमाचं असं काही शेअरिंग तुमच्यासोबत होऊ शकतं. चला अजून बघूया की काय मेसेज येतो आहे. हे कार्ड अंतर्गत धडा दर्शवतो का? हो. हे कार्ड मानसिकतेतील बदल अधोरेखित करतं का? हे कार्ड मानसिकतेतील बदल अधोरेखित करतं का? हो. हे कार्ड कृती किंवा जागरूकता याबद्दल आहे का?
हो. कोणत्या क्षेत्रामध्ये लक्ष देण्याची गरज आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे? सीमा, बाउंड्रीज. किती पर्सेंट ह्याचा असर आहे? – 55%. ग्राउंडिंग डायरेक्शन काय आहे? बाउंड्रीज. हे बाउंड्रीज 2 वेळा आलेलं आहे. खूप महत्त्वाचं आहे की बाउंड्रीज सेट करणे कोणालाही तुमच्या पर्सनल बाउंड्रीमध्ये अलाउ नाही करायचं आहे आणि तुम्हीही कोणाची पर्सनल बाउंड्रीज ओलांडायची नाही आहे. ठीक आहे. आणि हा अंतर्गत धडा पण आहे. अंतर्गत धडा म्हणजे व्यक्त करणे. जर तुम्हाला असं वाटतंय की मला काही सांगायचं आहे कोणालाही, म्हणजे हे प्रेमाचंच असेल असं नाही आहे, पण प्रेमाच्या व्यक्तीबरोबर, म्हणजे आई असू शकते, बहीण असू शकतो, भाऊ असू शकतो, वडील असू शकतात, टीचर असू शकतात, की तुम्ही टाळताय बोलणं, तुमच्या मनात सारखं सारखं येत आहे व्यक्त करणे, पण तुम्ही ते व्यक्त नाही करत आहे. तर असं नाही करायचं आहे तुम्हाला. ते व्यक्त करण्यासाठी तुम्हाला इथे एनकरेजमेंट दिल्या जात आहे. त्यामुळे काय होईल ना, तुम्हाला जे वाटतंय ना की कोणाचं माझ्याकडे लक्ष नाही आहे, कोणीच माझं नाही आहे, मी एकटी पडली आहे, किंवा कोणी माझं का ऐकेल, अशा पद्धतीचं जे आपलं असतं ना मानसिकता, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल होईल जर तुम्ही ही कृती कराल तर. तुमचं पूर्ण स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि दुसऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल ह्यामुळे. तर तुम्हाला ह्या 24 तासामध्ये जर तुमचं असं होत असेल की मी बोलू का नाही, कोणाला काय वाटेल, तर कोणाचा विचार नका करू. तुमचं मन हलकं होणं हे गरजेचं आहे. ते काहीही असू शकतं. ओके. जर तुम्हाला आतून हा भाव येतो आहे की हो व्यक्त करायचं तर आहे पण मी नाही करत आहे, तर हे कार्ड तेच सांगत आहे की हीच योग्य वेळ आहे, तुम्ही ते करा. ठीक आहे. आणि जागृत राहा. काहीच्या काही वायफळ असं काहीही शेअर नका करू ज्यांनी तुम्ही बालिश आहात किंवा तुमचं मॅच्युरिटी तेवढी नाही असं वाटेल समोरच्याला, असं पण नका करू. स्वतःची बाउंड्रीज सेट करून ठेवा. समोरच्याची बाउंड्रीज ओलांडू नका. 55% ह्या कार्डचा असर राहणार आहे 100 पैकी. तर 55% म्हणजे 50-50, ऑलमोस्ट हाफ. तर तुम्ही हे अचीव कराल तुमच्या
या लेसनवर तुम्ही मात कराल तर जिंकाल, नाहीतर तुम्ही फेल व्हाल. तुमचं हा बदल होण्यासाठी अजून वेळ लागेल. ठीक आहे. आणि बाउंड्रीज म्हणजे बोलताना पण, वागताना पण शब्दांची मर्यादा आणि स्वतःची पण मर्यादा ह्याच्याकडे तुम्हाला लक्ष देण्यासाठी सांगितलं जात आहे. ठीक आहे. जर माझ्या बोलण्याने जर तुम्हाला काही आतून असं वाटत असेल की हो हे बरोबर आहे, तर त्याकडे नक्कीच विचार करा आणि कृती करा. ॲक्शन करायला सांगितलं आहे. जागरूकतेने ॲक्शन घेणे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. जे पटतं आहे ते स्वीकारा, जे पटत नाही ते सोडून द्या. वाढ ही नेहमीच जाणीवपूर्वक केलेली निवड असते. ठीक आहे, हे विसरू नका. हे सगळं तुमच्यावरच अवलंबून आहे. जर तुम्हाला काही टिप द्यायची असेल मला की तुम्ही तुमचे उत्तर कसे शोधू शकाल, तर मी म्हणेन तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. तुमचं शरीर जे आहे, सगळ्यांचं शरीर काही ना काही सांगत असतं. तर तुमच्या शरीराकडे लक्ष द्या, आतल्या जाणीवांकडे लक्ष द्या. शरीर तुम्हाला काही सांगत आहे, त्या जाणीवा ओळखण्याची सवय करा. शांत बसा आणि ऐका. शरीर तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत असतं की करायचंय, नाही करायचंय, जायचंय, नाही जायचंय, हो म्हणायचंय, नाही म्हणायचंय. खूप काही ते बोलत असतं, पण आपण इतके बिझी असतो की त्याकडे आपलं लक्षच नाही जात. आणि तिथेच तुमचं उत्तर पण असू शकेल आणि तिथेच तुमचा धडा पण तुम्हाला लक्षात येईल की काय चुकतंय माझं. ठीक आहे, हे नक्की करा. आणि कमेंट सेक्शनचा नक्की संवाद साधण्यासाठी नक्की त्याचा उपयोग करा. माझ्याशी बोला. इतर प्रेक्षकांशी पण तुम्ही शेअर करू शकता. मराठी तसेही चॅनल खूप कमी आहे आणि तुम्हाला जर हा चॅनल आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जे मार्गदर्शन मिळाले ते शुभ फळ देऊ दे. सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे आणि योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत हे रीडिंग पोहोचू दे. ह्या नोटवर मी हे रीडिंग संपवते आहे. आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि काळजी घ्या. बाय.